गळवावासियांच्या धरणे आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. घरकुलाचे हप्ते सोडण्यास व्हिडिओनी होकार दिला आहे. अनेक महिन्यांपासून घरकुलाचे थकीत हप्ते मिळवण्यासाठी पंचायत समिती कार्यालयाच्या चक्रा मारणाऱ्या गळवा येथील घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरटीआय कार्यकर्ते राहुल सहारे यांनी सुरू केलेल्या धरणे आंदोलनाची पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन घरकुलाचे हप्ते सोडण्यास होकार देत लेखी पत्र दिल्याने या धरणे आंदोलनाची दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सांगता करण्यात आली. तसेच आंदोलनकर्त्यांनी केलेल्या इतर मागण्या मान्य करून त्रस्त यंत्रणेमार्फत ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यास वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार केल्याचेही गटविकास अधिकारी यांनी सांगितले. त्यामुळे गळवावासियांच्या आंदोलनाला अखेर यश आले असून घरकुलाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामपंचायत गळवा पंचायत समिती बाबुळगाव मधील पात्र व नियमात बसलेल्या घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा व त्यांचे घरकुलाचे हप्ते तात्काळ देण्यात यावे व ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराविरोधात इतर 8 मागण्यांसाठी आरटीआय कार्यकर्ते राहुल सहारे व गळवा येथील घरकुल लाभार्थ्यांनी 3 फेब्रुवारी पासून मागण्या मान्य होईपर्यंत पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला होता. दुपारी 1 वाजता गटविकास अधिकारी उज्ज्वला ढोले यांनी घरकुलाचे हप्ते येत्या 17 फेब्रुवारी पर्यंत सोडले जातील तसेच ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराबाबत असलेल्या इतर मागण्यातील मुद्द्यांच्या चौकशीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांना पत्र पाठविले आहे असे लेखी स्वरूपात आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिले. त्यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी पंचायत विस्तार अधिकारी चंद्रशेखर हेडव, दिलीप लांजेकर, लिपिक मंगेश देवळे, अनिल सहारे यांच्यासह रवींद्र कुकडे, दिलीप चरडे, आशिष खोके, रवींद्र भुरकुरे, विनोद शिंदे, एकनाथ खोके, रामेश्वर काष्टे उपस्थित होते. यावेळी शिवसेना गळवावासियांच्या पाठीशी आहे असे सचिन महले, उपजिल्हा प्रमुख शिवसेना यांनी यावेळी म्हणाले. दरम्यान आज धरणे आंदोलनाला शिवसेना उपजिल्हा प्रमुख सचिन महले यांनी भेटी दिली होती. त्यांनी गळवावासियांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या पाठीशी शिवसेना उभी असल्याचे सांगितले. यावेळी नगरसेवक अमर शिरसाट, शिवसेना पदाधिकारी दिलीप वाघमारे, जनवादी बांधकाम कामगार संघटनाध्यक्ष रत्नपाल डोफे, वंचित बहुजन आघाडीचे विनोद वासे उपस्थित होते.